न्यू इयर रेझोल्युशनसाठी जिममध्ये फोटो काढणे, पोस्ट करणे, इंस्टाग्रामसाठी शो ऑफ करणे, त्यासाठी तुम्ही फक्त जिममध्ये जाऊ नका, तर सिरियसली वर्कआउट करा. तुम्ही हेल्दी राहा, तर आपण समोरच्या व्यक्तीला तेवढा आपण डिफेन्स करू शकतो. जिम करून खूप फ्रेश वाटतं, सगळा ताण कमी होतो. नमस्कार, कसे आहात सगळेजण? महिला दिनाच्या निमित्तानं आज आपण सर्वजण पुन्हा एकदा भेटीला आलोय. सगळ्यांना सर्वप्रथम महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. याच महिला दिनाच्या निमित्तानं मी रोहिणी आणि मी सुरू केली होती की रोहिणी विथ वुमन ही सिरीज. यामध्ये ना त्या 4-5 आपल्या अवतीभवतीच्याच महिला होतात, ज्या दिवसभर आपल्या डोळ्यासमोरच असतात, अगदी साधं आयुष्य जगतात, पण या पलीकडेही जाऊन त्यांच्या जीवनात खूप काही घडतं आणि तेच व्हिडिओच्या माध्यमातून तोडकं मोडकं की होईना पण तुमच्या समोर मांडायचा मी तो प्रयत्न केलाय. आणि असं म्हणतात ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा. माझ्यासोबत पण तसंच झालं. माझी ही मैत्रीण वर्षा तुझं आजच्या या गप्पांमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. आता तुम्हाला प्रश्नच पडला असेल की वर्षासोबत का गप्पा मारायच्यात आपल्याला. कारण वर्षा माझी मैत्रीण आहे, आम्ही एकाच ऑफिसमध्ये काम करतो, पण सलग 2 वर्षापासून वर्षा वर्कआउट करते आणि ती अजूनही करत. 2 वर्षात एकही दिवस सुट्टी न घेता ती जिमला जाते, वर्कआउट करते, एक्सरसाइज करते. बरोबर ना? हो. त्याच निमित्ताने आज आपण वर्षासोबत गप्पा मारणार आहे की महिलांसाठी एक्सरसाइज, वर्कआउट आणि हेल्थ किती इम्पॉर्टंट आहे. सो मग वर्षा आज पण वर्कआउट केलाय? हो, रोज असतो. म्हणजे कधीपासून सुरू झाली ही जर्नी? ही जर्नी 2 वर्षापासून सुरू झालेली आहे. हां, आणि ती म्हणजे खूप पहिल्यापासून स्टार्ट करायचे होते, पण त्यावेळेस नाही झाली, आत्ता चालू झाली. त्यावेळेस फक्त मॉर्निंग वॉक असायचा. ओके. फॅमिली सोबत सकाळी. म्हणजे किती वर्षांपूर्वीची साधारण ही गोष्ट आहे? 7-8 वर्षापूर्वीची. तुम्ही मॉर्निंग वॉकला जायचं का फॅमिलीमध्ये सगळे? मग जिम करावी असं हे खूळ कसं डोक्यात भरलं? पहिल्यापासूनच होतं, असं नाही की आता रिसेंटली. म्हणजे असं नाही ना की फक्त जायचं बाबा शो म्हणून, नाही. म्हणजे ट्रेंड म्हणून, सोशल मीडिया ट्रेंड म्हणून जायचं. स्वतःवर प्रेम करावा म्हणून जाते मी. स्वतःची हेल्थची काळजी. अच्छा, स्वतःवरती प्रेम करायचंय म्हणून जिम. सो मग म्हणजे घरच्यांना म्हणजे कसं झालं, हे कसं कन्व्हिन्स केलं, कशी बोललीस का लगेच? सुरुवातीला तर घरचे कन्व्हिन्स नाही झाले, त्यांच्यासोबतच मी मॉर्निंग वॉक करायचे. रोज म्हणायचे सगळे जातात, मुलं वगैरे, तर घरचे बोलायचे की मुलांसाठी येते जिम, मुलींसाठी नाहीये. ओके. म्हणजे सुरुवातच इथून होते की मुलगा आणि मुलगी. हा, म्हणजे अहिल्यानगर मध्ये अशी स्पेशल महिलांसाठी वगैरे जिम नाही. जे करतात ते खूप हायफाय लोक वगैरे, म्हणजे मिडल क्लास फॅमिलीतून नाही आहेत, आपल्यासारखे नाहीये. सो मग फायनली तुला अशी जिम मिळालीच नाही ना जिथे फक्त मुलीच वर्कआउट करतील? नगरमध्ये नाहीच नाही आहे, पण ते खूप लांब पडायचं मग. ओके. आणि मग ट्रेनर मेल होते का फिमेल होती तिकडे? मेल. म्हणजे बऱ्यापैकीच कन्व्हिन्सिंग पार्ट आहे. मग आता जिम करून काय वाटतंय? जिम करून खूप फ्रेश वाटतं, सगळा ताण कमी होतो, मस्त झोप लागते आणि एक कॉन्फिडन्स पण वाढतो. ओके. मग रुटीन कसं असतं आता सध्याचं रुटीन? सध्या मी सकाळी 5 वाजता उठते. त्याच्यानंतर माझं सगळं आवरते, मग 5:45 वाजता घरातून बाहेर पडते. 6 वाजता मी एक पीटी घेते. म्हणजे पीटी घेते म्हणजे मी ह्याच्यासाठी नाही घेत की मला फायनान्शियल गरज आहे. ओके. मी फक्त एक माझं टाइम स्पेंड करण्यासाठी घेते, मला आवडतं म्हणून घेते ते. आणि पीटी कुणाची घेते, मेल फिमेल? मी पीटी फक्त लेडीजचीच घेते. ओके. सो असं म्हणू शकतो की आम्हाला कालांतराने अहिल्यानगर मध्ये एक फिमेल जिम ट्रेनर मिळेल. मग माझी 6 ते 7 एक पीटी राहते, 7 ते 8 एक पीटी राहते, 2 पीटी असते. त्याच्यानंतर मी माझा वर्कआउट करते आणि मग माझं घरी जाते, परत फ्रेश होते. फ्रेश होऊन परत ऑफिसचं सगळं टिफिन वगैरे आवरून मग ऑफिसला जाते. मग ऑफिसमध्ये 8-8:30 पर्यंत काम करते संध्याकाळी. तिथून पुढे मग मी घरी जाते. म्हणजे सकाळी पहाटे 5ला उठून वर्कआउट करून 8.5 तासाचं काम करून घरात आणि झोपायला 11 वाजतात मग. ठीक आहे. सो मग असं वाटतंय की का हेल्थला बेनिफिट्स आहेत? सो कसे खूप बेनिफिट्स. मी एवढा वेळ म्हणजे एकदम काय म्हणतात त्याला की अजिबात एकही असं दुखतंय काय, म्हणजे पाठ दुखतीये, हात दुखतोय, पायाला मुंग्या आल्या, पाय सुजतात ते बसून, असं काहीच नाही होत.
ओके वाटतं एकदम म्हणजे एकदम दिवसभर मी फ्रेश असते. संध्याकाळी एवढं काम करते तरी पण संध्याकाळी असं वाटत नाही की मी खूप थकले, जाऊन फक्त झोपावं. छान आहे. पण कसं आहे ना, म्हणजे खरं तर जिम किंवा याचा विचार केला तर असं वाटतं की फक्त जाऊन कुठेतरी फोटोशूट करायचं, बस बाबा टाइमपास अपलोड म्हणून जिम नाही करायचं. करायची कधी. म्हणजे आता माझ्या याचं किंवा आमच्या पोरींचं, हम्म. कॉलेजच्या पोरींचा हाच होऊ राहिला हा, की की आम्ही जायचं. म्हणजे जायचं आणि फोटो फोटो काढायचे काढायचे, आणि बस बाबा इंस्टावर इंस्टावर फेसबुकवर अपलोड करायचे, बस लाईक वगैरे तेवढेच घ्यायचे. तर म्हणजे ते त्याच्या न करता- पलीकडे पण एक्सरसाइजचं एक विश्व आहे हा, स्वतःचं. आणि ते खूप छान आहे आणि त्याने आपल्याला खूप बेनिफिट्स पण भेटतात. आपल्या दिवसभरचा दिवस खूप मस्त जातो जर वर्कआउटने सुरुवात केली तर. ओके. सो मग आपल्या डेली रुटीन मध्ये वर्कआउट कंपल्सरी पाहिजे. ओके. मग घरातल्यांना काही फायदा वाटतो का तुमच्या जिम करण्याचा? भरपूर. जसं की काही आता घरात एखादी जड वस्तू आहे उचलायची, तर ते भावाला न सांगता तू जिम करते ना, जा मग ती उचल, तू इकडचं इकडे शिफ्ट कर, कपाट ढकल थोडस, परत हे काय म्हणतात, किराण्याची गोणी आली, हा तर थोडं सगळं तर ते तू किचन मध्ये नेऊन ठेव. असं भारीच की हे. ऐकलं का पोरींनो? म्हणजे आपण ज्या ठिकाणी किचन मध्ये जिथे रिप्लेसमेंट आपल्या भावाची पडते ना बाई, ते काम पण आपल्याला करावी. म्हणजे अनेकदा असे कामं पडतात आणि माहितीये का, होत नाहीये किंवा त्यात खूप जास्त अनकम्फर्टेबल असतो आपण मुली. म्हणजे एक फिक्स करून ठेवली ना डेफिनेशन की मुलीच्या जातीनं, म्हणजे मुलीच्या जातीनं कसं नाजूक असा, जड वस्तू अजिबात उचलू नये. आता आणि ना एक होतं असं डोक्यामध्ये म्हणजे थॉट आहे की जिम केल्यानंतर आहे ना असं बॉडी खूप स्ट्रॉंग मजबूत बनते, तर कुठेतरी नाजूकपणा संपतो का मग तो मुलीतला? नाही. जर तुम्ही जे तुम्हाला इंस्टावर मुली दिसतात ना मुलांसारखे, त्यांनी स्टेरॉइड घेतलेला असतं म्हणून ते तसे दिसतात. ओके. हा, तर विदाउट स्टेरॉइड जर तुम्ही नाही घेतलं तर तुम्ही मुलींसारखेच राहणार, मुलांसारखे अजिबात होणार नाही, तुम्ही किती पण हेवी वेट मारा. अच्छा. तर म्हणजे तो एक गैरसमज आहे की बाबा जिम केली तर मी माझी बॉडी अशी एखाद्या बॉडी बिल्डर सारखीच दिसेन वगैरे. तर अजिबात नाही, उलट मुलींची बॉडी चांगली टोन होते त्यामध्ये आणि मुली खूप छान दिसतात अजून पण त्याने. त्यांचे एज जे असेल ना त्यापेक्षा ते खूप कमी दिसतात. सो मुलींनी मग वर्कआउट करायला, वर्कआउट केलं पाहिजे, टाइमपास साठी फक्त सेल्फी काढायला नाही जायला पाहिजे. नक्कीच. म्हणजे काय होतं ना, न्यू इयरचा रिझोल्युशन बनतो की बाबा मला जिम करायची, मला एक्सरसाइज करायची, पण त्यानंतर त्या गोष्टी तितक्या वर्कआउट होत नाही. हा, फक्त नवीन वर्षाला एक 8-10 दिवस जिम मध्ये गर्दी असते, खूप पैसे भरतात आणि सोडून जातात, म्हणजे येतच नाहीत ते वर्षभर. सो ते नको आहे, ते नको. वर्षा, म्हणजे मला असं विचारायचंय की मग घरामध्ये मम्मी वगैरे पण आहे ना, तर मग मम्मीला कधी बोललीस का तू की वर्कआउट कर, जिम? खूप वेळेस बोलले मी मम्मी पप्पांना. तर मी भावांना बोलत नाही एवढं की मम्मी पप्पांना म्हणते तुम्ही वेट ट्रेनिंग करा म्हणून, पण ते नाही करत. पण का असं का वाटतं? म्हणजे असं आहे का, कसं ना एक 30च्या नंतर नाही आळसच भरतो. आळस म्हणण्यापेक्षा ना तुम्हाला त्यावेळेस खूप गरजेचं असतं की वेट ट्रेनिंगचे, कारण की 30 नंतर तुमची हाडाची डेन्सिटी ना कमी कमी होत जाते, त्यावेळेस हाडाची डेन्सिटी वाढण्यासाठी वेट ट्रेनिंगची गरज असते, तर ते एक फायदा होईल त्याचा. आणि व्हॉट अबाउट प्रेग्नेंट लेडीज? मग त्यांनी पण केलं पाहिजे. असं काही नाही की प्रेग्नेंट लेडीजने वजन उचलल्याने खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. तर उलट तुम्ही जर वेट ट्रेनिंग पहिल्यापासून करत असाल ना, तर डिलिव्हरीसाठी पण ते खूप इझी जातं, त्याचे पण फायदे होतात आणि खूप पेन कमी होतं तुम्हाला, तर तुम्ही पण स्ट्रॉंग राहता आणि तुमचं बाळ पण स्ट्रॉंग होतं. ओके. सो मग हा पण गैरसमज आहे की बाबा प्रेग्नन्सीमध्ये जर जास्त एक्सरसाइज केला तर दुष्परिणाम होऊ शकतात. पण नाही होत. एक्सरसाइजचे कोणते दुष्परिणाम? लिमिट मध्येच. पण मग ते लिमिट मध्ये करू शकता. सुरुवातीला डॉक्टर सांगतील त्या पद्धतीने तुम्ही करा, पण वर्कआउट गरजेचं आहे. ओके. वर्कआउटने कोणते दुष्परिणाम होणार नाही कधीच. अच्छा. म्हणजे साधारणतः हा एक समज बनलेला आहे की जास्त एक्सरसाइज केलं तर त्रास होईल, हाडं दुखतील वगैरे. नाही, हाडं कमजोर असतील तर दुखतील ना, तशी दुखणार नाही ना. जर तुम्ही डाएट पण, मग त्याच्यासोबत डाएट पण कॅरी करावं का? पण मग कधी कधी पुन्हा तो प्रश्न येऊन जातो की मग एक्सरसाइज करायचा आहे ते मग डाएट बॅलन्स करणं, पैसे जास्त खर्च होतात वगैरे. डाएटला पैसे लागत नाहीत जास्त, आपल्याला हेल्दी खायचे, म्हणजे घरामध्ये जे आहे कडधान्य, भाकरी, ओके, हे खायचंय. बाहेरचा पिझ्झा, बर्गर, सँडविच हे नाही खायचं. नाही, पण त्यात दाखवतात ना प्रोटीनसाठी तुम्ही हे घ्या ते घ्या, मग तो डाएट बघितला तर तो जवळपास महिन्याचाच 15-20 हजारावर जातो. आपल्याला प्रोटीन वगैरे नाही घ्यायचे ना, बाहेरचे सप्लिमेंट्स नाही घ्यायचे कोणते. आपल्याला फक्त जे घरगुती जेवण फूड आहे त्यातून आपण आपलं
प्रोटीन कम्प्लीट करू शकतो आणि आपले कॅलरी पण बंद करू शकतो त्यातून. पुण्यातली बातमी ऐकली की वर्षा, हो. तिच्यावरती रेप झाला. काय वाटतंय सेल्फ डिफेन्सचं काय मॅटर आहे? आपण जर वर्कआउट करत असेल तर आपल्यामध्ये तेवढी स्ट्रेंथ, आपले हाडं तेवढे मजबूत राहतात, मसलमध्ये तेवढी ताकद राहते, तर आपण समोरच्या व्यक्तीला तेवढं आपण डिफेन्स करू शकतो. ओके. जर आपल्याकडे ताकदच नसेल तर आपण नाही करू शकत. आणि ताकद एका दिवसात येत नाही. त्यासाठी आपल्याला वर्कआउट डे टू लाईफमध्ये करावाच लागतो. तेव्हा आपल्याला कुठे जाऊन अशा परिस्थिती सोबत आपण लढू शकतो. म्हणजे नॉर्मली असं झालंय की सेल्फ डिफेन्सच्या नावाखाली मार्शल आर्ट आहे किंवा कराटे शिका वगैरे बोललं जातं. हो, ते पण करू शकतो, असं काही नाहीये. त्याच्यामध्ये पण आपल्याला सेल्फ डिफेन्स शिकवलं जातं आणि त्याच्यासोबत जिम पण केली पाहिजे, कारण की आपले हाडं पण मजबूत झाले पाहिजे, मसलमध्ये पण ताकद तेवढी आली पाहिजे. कराटे वगैरे जर आपण केले तर त्यामध्ये आपल्याला समजतं की कोणत्या पोझिशनला आपल्याला कोणता किक मारायचा. ऑलराईट. बॉक्सिंगचा फायदा होईल तिकडे? हो, होईल. कारण पंच मध्ये तेवढी ताकद येते, आपल्या मनगटामध्ये पण तेवढी ताकद नसते. जेव्हा आपण पंच मारतो ना त्यावेळेस सुरुवातीला खूप पेन होतं. जर आपण रोज जर प्रॅक्टिस केली तर आपल्या मनगटामध्ये तेवढी ताकद येते, म्हणजे आपल्या हाडाची डेन्सिटी वाढते त्यामध्ये. आणि त्यासोबत मसल्स सगळे स्ट्रॉंग होऊन जातात आणि आपल्याला ते कॅपॅसिटी रोज आपण ते केल्यामुळं आपली कॅपॅसिटी वाढते मसलची, ते स्ट्रॉंग बनते म्हणजे सेल्फ डिफेन्स साठी सुद्धा आपण हा जो जिम वाला किंवा एक्सरसाइज वाला इशू आहे तर तो आपण तिकडे पण तो घेऊ शकतो. कारण की आपली बॉडी पूर्ण फ्लेक्झिबल होते ना वर्कआउटने. म्हणजे असं आहे की इन केस माझ्यावरती कोणी अटॅक केलाय ना तर मला त्याला डिफेन्स करताच येणार नाही, कारण माझी बॉडी आय एम झिरो पोझिशनला, एकदम ढिली आहे, लूज आहे. सो मग तिथे दम लागतो. हे जर तुम्ही वर्कआउट केला रोज तर तुम्हाला दम लागणार नाही. तुमच्या ताकद एक येते ना, कॉन्फिडन्स की मी समोरच्याला मारू शकते. तो कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. आणि हा कॉन्फिडन्स एका दिवसात नाही येत, आपण रोज वर्कआउट केला तरच येतो, तसा येत नाही. मला काय वाटतं माहितीये का वर्षा, मग आपली आई वगैरे नाही का घरात भरपूर काम करते, म्हणजे दिवसभर तर तिचं मेहनतीचं जातो. सो आय डोंट थिंक की त्यांनी पण वर्कआउट करायला हवा. नाही, त्यांनी पण वर्कआउट करायला पाहिजे. ते जे घरातले कामं करतात, कपडे धुणं, भांडी घासणं, फरशी पुसणं, यांनी वर्कआउट होत नाही, तेवढं वेट ट्रेनिंग होत नाही आणि पूर्ण मसलवर प्रेशर पण पडत नाही जेवढं पाहिजे तेवढं. त्यामुळे त्यांचे पाय दुखतात, गुडघ्यांमध्ये त्रास येतो, जाणवतात, वजन वाढीची समस्या येते. फक्त हातच पेन करतात काही वेळेस. काही वेळेस फक्त त्यांना म्हणजे असं चिडचिडपणा वाटतो. तर मग ते त्या वर्कआउटने तेवढं पुरेसं नाहीये तो वर्कआउट. मग त्याच्या पलीकडे जाऊन पण वेट ट्रेनिंग केली पाहिजे. वेट ट्रेनिंगने प्रत्येक आपला पोर्शन, मसल आणि सगळ्यावर काम केलं जातं. रोज एका पार्टचा एक्सरसाइज असते त्यामुळे पूर्ण मसलवर ग्रोथ पण होते, स्ट्रेंथ पण वाढते आणि आपली लाईफ एकदम नॉर्मल, चिडचिडापणा, ताण तणाव सगळं कमी होऊन जातं त्याने. म्हणून वेट ट्रेनिंग केली. मग साधारणतः कुणी किती वेळ एक्सरसाइज करायला हवा? 5 वर्षाच्या पासून ते जोपर्यंत आपण चालतोय फिरतोय, म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत म्हटलं तरी हरकत नाही, आपण रोज 1 तास वर्कआउट केलं पाहिजे. रोज 1 तासाचं 1 तास वर्कआउट केलं पाहिजे. महिला दिनाचं निमित्तच आहे, तर काय सल्ला देणार माझ्यासारख्या मैत्रिणींच्या वर्कआउट नाही करत ऍक्च्युली त्यांना? तुम्ही वर्कआउट करा आणि फक्त न्यू इयर रेझोल्युशनसाठी जिममध्ये फोटो काढणे, पोस्ट करणे, इंस्टाग्रामसाठी शो ऑफ करणे, यासाठी तुम्ही फक्त जिममध्ये जाऊ नका. तर सिरियसली वर्कआउट करा. तुम्ही हेल्दी राहा, आनंदी राहा, तुमचा पण दिवस खूप मस्त जाईल, तुम्ही पण खूप हॅपी राहताल. थँक्यू वर्षा. म्हणजे एक्सरसाइज करा आणि फिट राहा. कॉन्सेप्ट आवडली आहे बॉस मला. तुम्हाला कशी वाटली आहे ते पण नक्कीच सांगा. खरं तर वर्षा एक साधीच मैत्रीण, पण आज तिच्याकडनं म्हणजे आम्ही रोज सोबत असतो, परंतु आज मला तुझ्याकडनं खूप काही गोष्टी नवीन कळाल्यात. एक्सरसाइजचं म्हणजे एक्सरसाइज मला माहिती आहे किती इम्पॉर्टंट आहे, पण त्याला एका नव्या प्रकाराने मला तुझ्याकडून समजावून घेता आलं. सो त्यासाठी खूप खूप थँक्यू की तू माझ्यासोबत गप्पा मारल्यात.